जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। श्री स्वामी समर्थ। एकदा एका जंगलात एक गुरु आपल्या शिष्यासोबत चालत जात होते। त्यांच्या मागे काही अंतर ठेवून 4 खोडकर मुले त्यांची चेष्टा करत त्यांचा पाठलाग करत होते। गुरुजी काही न बोलता पुढे चालत आहेत म्हणून तो शिष्यही काही प्रतिक्रिया न देता गुरुजींच्या मागे मागे चालू लागला। ती मुले तशीच चेष्टा करत त्यांच्या मागे येत होती। एक नदी लागल्यावर ते गुरु आणि शिष्य एका होडीत बसून नदी पार करू लागले। इतक्यावरती समाधान झाले नाही म्हणून ती 4 मुलेही दुसऱ्या होडीत बसून त्यांचे टिंगल करत त्यांच्या मागे येऊ लागले। पण काही वेळाने अचानक त्या 4 मुलांची होडी पालटली आणि ते चौघेही पाण्यात बुडू लागले। हे सर्व पाहत असलेल्या गुरूंनी आपल्या शिष्याला त्यांना वाचवायला सांगितले। गुरु आज्ञा म्हणून त्या शिष्यानेही एक एक करून त्या 4ही मुलांना नदीच्या काठी आणून बसवले। शिष्याला वाटले की गुरुजी आता आपल्याला शाबासकी देतील, पण या उलट गुरुजींनी त्या शिष्याच्या जोरात मुस्काटीत मारली। शिष्य गोंधळून गेला आणि विचारू लागला की गुरुजींनी असे का केले। तेवढ्यात गुरुजी बोलले, अरे मूर्खा, ही 4 मुले एका साधूची चेष्टा करत होती। तू जर थोड्या वेळापूर्वी यांच्या कृतीवर काही प्रतिक्रिया दिली असती तर त्यांचे कर्म तू तिथेच कापून घेतले असते। तू काहीच केले नाहीस आणि त्यांना त्यांच्या कर्माची इतकी तीव्र शिक्षा भोगायची वेळ आली। आपल्या आयुष्यातही असेच काही असते। गोष्ट सांगण्याचा तात्पर्य हा आहे की गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण कुणाच्या कृतीवरती काही प्रतिक्रिया देतो किंवा कुणाबद्दल काही बोलत असतो तेव्हा आपण त्यांचे कर्म वाटून घेत असतो। म्हणून लक्षात ठेवा, कुणाच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल निंदा नालस्ती करताना आपण उलट त्यांना कर्मातून मोकळे करत असतो। हे फक्त इतरांबद्दल नाही पण आपल्या स्वतःबद्दलही लागू होत असते। आपण खूप स्वामी सेवा करतो, काही लोकांना तर 4 चौघात आपण किती स्वामी सेवा करतो याचा अवडंबर आणि देखावा करायची सवय असते। त्याने दुसरे तिसरे काही नाही पण आपण आपली स्वामी सेवा निष्फळ करत असतो। मग कुठले दुःख आले किंवा संकट आले की आपले स्वामी सेवक म्हणतात, आम्ही इतकी सेवा करूनही आमच्या वाट्याला इतक्या अडचणी आणि इतके दुःख आले। आपल्याला याची जाणीव नसते की आपल्या हातून कळत न कळत अनेक वाईट कर्म घडत असतात आणि राहणारच आहेत। त्या कर्मांचे भोग कुणालाही चुकलेले नाही आहेत, पण आपल्या पाठीशी उभी असलेली स्वामी माऊली त्या कर्मांच्या भोगांची तीव्रता कितीतरी पटीने कमी करून आपल्या पदरात पाडत असते। पण मानवी स्वभाव आहे की दुःख पकडून ठेवायचे आणि आलेले दुःख आपण विचार करून करून कितीतरी मोठे करून ठेवायचे आणि मग त्याची काळजी करत रडत बसणे। म्हणून कधी कुठले संकट आले तर स्वतःच्या मनाला समजवून द्या की त्यातून स्वामी कृपेने आपण बाहेर पडणारच आहोत। पण जर आपल्या डोक्यावरती स्वामींचा वरद हस्त नसता तर या संकटाच्या कितीतरी पटीने उग्र रूपाला आपल्याला सामोरे जावे लागले असते। आपण कधी विचारही करत नाही की आता जितकी वाईट आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आपल्यावरती येऊ शकली असती। कुणाच्या तरी गाडीचा आरसा कुणीतरी धडक मारली म्हणून तुटला म्हणून ती व्यक्ती दुःखी होते, पण तिला हे समजत नसते की देवाच्या कृपेने कितीतरी मोठे अपघाती संकट फक्त त्या गाडीच्या आरशावरती भागून गेले आहे। लक्षात ठेवा, आपल्या कर्मांचे भोग आपल्याला भोगावेच लागणार आहेत, पण स्वामी सेवा त्यांची तीव्रता खूप कमी करत असते। असे म्हणायला हरकत नाही की जवळजवळ नाहीशी करते। म्हणून श्रोते हो, कुठलेही दुःख आले, कुठलीही अडचण आली तर स्वामी नाम घेऊन त्याला तोंड देण्याची तयारी ठेवा। ती वेळ आणि तो काळ निघून जाणारच आहे आणि आयुष्यात दुःखाचे अनुभव आले तरच सुखाची अनुभूती काय असते हे आपल्याला समजणार आहे।
या गोष्टी फार अगम्य आहेत, अर्थात आपल्या विचारा पलीकडच्या आहेत. म्हणून तर स्वामी चरित्र सारामृतच्या पहिल्या अध्यायात म्हटले आहे की त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची. अशी अगम्य लीला ज्या स्वामींची आहे त्यांच्या सेवेचे अहोभाग्य या आयुष्यात आपल्याला लाभले आहे, याची जाणीव होण्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्वामींच्या चरणी रुजू करून आपण इथेच थांबूया. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशीच छानशी माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.